स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जीएमसी नागपूर भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत, ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे। जसे की आपल्याला माहिती आहे, आपले जीएमसी नागपूर भरतीचे 3 दिवस पेपर चालणार आहे, 26 तारीख, 28 तारीख आणि 4 तारीख। ठीक आहे, तर या 3 दिवशी पेपर चालणार आहे। तर यामध्ये कोणकोणत्या तारखेचे आतापर्यंत प्रवेशपत्र उपलब्ध झालेले त्याविषयी सुद्धा माहिती पुढे या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला देण्यात येणार आहे। तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। त्याअगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे। स्पेशल जीएमसी नागपूर भरतीसाठी टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार आपण अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये नोट्स देखील तयार केलेले आहेत। त्या नोट्स विषयी थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो। तर बघा, जीएमसी नागपूर भरतीसाठी आपण या 4 ते 5 विषयांच्या नोट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे। प्रत्येक विषयाच्या नोट्स या सेपरेट असणार आहे। रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट असणार आहे आणि प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे टॉपिक वाईज। या सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस, ठीक आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे हे सर्व तुम्हाला भेटणार आहे फक्त 139 रुपयामध्ये। जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर दिसत असेल 9139643199 या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि फक्त खाली लिहायचं जीएमसी नागपूर या पदाच्या नोट्स सेंड करा। त्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स सेंड केल्या जातील। तर चला आता प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचे त्याविषयी माहिती जाणून घेऊया। तर बघा, जीएमसी नागपूर भरतीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। इथे तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। जन्मतारीख टाकत बसू नका। जन्मतारीख टाकल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड होत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्ही जेव्हा अर्ज केला होता तेव्हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाला असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच टाका। ठीक आहे, जन्मतारीख टाकल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड होत नाहीये। इथं पासवर्ड टाकल्यानंतर त्यानंतर इथं कॅप्चा दिसत असेल, हा कॅप्चा टाकायचा आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे प्रवेशपत्र तुमचं डाउनलोड होऊन ओपन होऊन येईल पीडीएफ स्वरूपामध्ये। अशा स्वरूपामध्ये तुम्ही जीएमसी नागपूर या पदाचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे मी हा जो व्हिडिओ टाकत आहे आज 17 तारीख आहे, 17 तारखेपर्यंत जर म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांचे 26 तारखेला पेपर आहे त्यांचंच प्रवेशपत्र डाउनलोड होत आहे आणि ज्यांचे पेपर 28 किंवा 4 सप्टेंबरला आहे तर त्यांचे प्रवेशपत्र अजून डाउनलोड होत नाहीये। काही कायांचे होत आहे, काही यांचे नाहीये। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जर डाउनलोड होत असेल तर तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घ्या। परंतु तुमचं होत नसेल डाउनलोड तर तुम्हाला 2-3 दिवस वाट बघायची, कारण 26 तारखेपर्यंतचे प्रवेशपत्र आलेले आहेत। आता एवढे 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजेच 20 तारखेपर्यंत ज्यांच्या 28 तारखेला पेपर आहेत त्यांचे देखील प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येतील आणि त्यानंतर 2-4 दिवसानंतर, ठीक आहे, म्हणजे 24 तारखेपर्यंत ज्यांचे पेपर 4 तारखेला आहेत त्यांचे देखील प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येतील। ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका, तुमचे देखील प्रवेशपत्र एक्झामच्या 7 ते 8 दिवस अगोदर डाउनलोड होऊन येतील। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे या वेबसाईटला व्हिजिट करून तुमचा लॉग इन आयडी म्हणजेच रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड टाकून इथं लॉग इन करून बघा। लॉग इन झालं तर डायरेक्टली तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येईल आणि जर नाही झालं तर इनव्हॅलिड कॅन्डिडेटचा एरर येईल। ठीक आहे, इनव्हॅलिड कॅन्डिडेट तसं आलं तर समजायचं आपलं प्रवेशपत्र अजून आलेलं नाहीये। परंतु एक्झामच्या 5 ते 7 दिवस अगोदर तुम्हाला नक्कीच प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा। जर डाउनलोड नाही झालं तर डायरेक्टली आयबीपीएसचा हेल्पलाईन नंबर जो आहे त्याच्यावरती संपर्क करायचा, तिथे तुम्हाला मदत केली जाईल। तर चला, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।